नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याची तब्बल 18 वर्षानंतर, बघा 18 वर्ष झालं अरुण गवळी हे जेलमध्ये आहेत आणि 18 वर्षानंतर नागपूरच्या जेलमधून सुटका झालेली आहे आज। तर अरुण गवळी आणि अरुण गवळीचा इतिहास याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा 2 मार्च 2007 या साली शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जाम संडेकर यांच्यावरती हल्ला झाला आणि त्यामध्ये त्यांची हत्या झाली। पहिला आपण अरुण गवळी यांच्या इतिहासाबाबत सगळं जाणून घेऊया। अरुण गवळी तसंच दाऊद इब्राहिम, छोटा राजन, छोटा शकील, मन्या सुर्वे अशा ज्या मोठ्या मोठ्या गँग ह्या मुंबईमध्ये वास्तव्यास होत्या। 1995च्या अगोदर जो बॉम्बस्फोट झाला त्या बॉम्बस्फोटामध्ये किती लोक मृत्युमुखी पडली हे देखील आपण पाहिलेलं आहे। काही कारणास्तव हे सगळे लोक एकाच गँगमध्ये, एकाच टोळीमध्ये कार्यरत होते, परंतु पुढे जाऊन ह्या सगळ्यांच्या आपल्या आपल्या अशा टोळ्या निर्माण झाल्या आणि मुंबईमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या वादातून एकमेकाच्या हत्या घडू लागल्या। त्यानंतर मुंबई हत्याकांड जो झाला, मुंबईमध्ये जो बॉम्बस्फोट झाला, त्यानंतर मात्र दाऊद इब्राहिम हा मुंबई सोडून इतर देशामध्ये गेला। त्याच्यासोबत त्याचे अनेक साथीदार दाऊद इब्राहिम सोबत गेले। तसंच छोटा राजन देखील देश सोडून बाहेर गेला आणि तिथून देशामध्ये गुन्हेगारी कृत्याच्या ह्या कारवाया करू लागला। त्याचबरोबर अनेक, जसं रवी पुजारी असेल, छोटा शकील, अनेक जे काही गुंड होते, मोठे मोठे गुन्हेगार होते, ते सगळे देश सोडून बाहेर गेले। 1995ला शिवसेना भाजपचं सरकार आलं, त्यावेळेस गोपीनाथराव मुंडे हे गृहमंत्री झाले आणि उपमुख्यमंत्री झाले। शिवसेनेच्या हातामध्ये सत्ता गेली। शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तो मुरली मनोहर जोशी यांच्या रूपाने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला। 4.5 वर्ष हे सत्ता राहिल्यानंतर बघा, नंतर नारायण राणे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते। त्या काळामध्ये गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना त्यांनी ह्या गुन्हेगारी टोळ्यांचा दबदबा जो महाराष्ट्रामध्ये वाढला होता, मुंबईमध्ये, मुंबईसह नाशिक असेल, नागपूर असेल, पुणे असेल, अशा मोठ्या मोठ्या शहरामध्ये ज्या गुन्हेगारी टोळ्यांच्या ज्या कारवाया होत्या, ह्या कारवाया मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या होत्या। राज्यामध्ये या गुन्हेगारांचं राजकारणी लोकांची साठवलोट आहे अशा आशयाच्या बातम्या छापून आल्या। तसंच लोकांमध्ये उद्रेक निर्माण झाला। त्यानंतर मात्र गुन्हेगारांचा एन्काउंटर करण्यात आला। यामध्ये अनेक गुन्हेगारांना मारलं गेलं, तर अनेक गुन्हेगार हे देश सोडून पसार झाले। हे सगळं असताना अरुण गवळी यांची जी दगडी चाळ आणि अरुण गवळी हे जे नातं होतं ते कायमस्वरूपी राहिलं। सगळे जरी पळून गेले तरी अरुण गवळी मात्र मुंबई सोडून पळून गेले नाही, तर दगडी चाळीमध्येच अरुण गवळी याचं वास्तव्य राहिलं। आता ही जी दगडी चाळ आहे, अरुण गवळींनी गोरगरिबांचे घर बांधण्यासाठी ती दगडी चाळ दिलेली आहे। जरी आता दिलेली असली तरी त्या काळामध्ये मात्र या मुंबईमध्ये दगडी चाळीतून फार मोठ्या प्रमाणामध्ये अशी गुन्हेगारी कृत्य वाढली होती। आता जे कमलाकर जाम संडेकर जे आहेत हे शिवसेनेचे नगरसेवक होते। त्या काळात यांची शिवसेनेच्या नगरसेवकाची क्रूरपणे हत्या ही अरुण गवळी याच्या गुंडांनी केली होती। त्यानंतर अरुण गवळी यांना अटक झाली, शिक्षा झाली, जन्मठेपेची 18 वर्षाची शिक्षा झाली। आता त्यामध्ये अरुण गवळी यांना जामीन मंजूर करण्यात आला आणि जामीन मंजूर केल्यानंतर मात्र साहजिकच अरुण गवळी हे नागपूर विमानतळावर, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत आणून तिथून ते विमानानं मुंबईकडे आलेले आहेत। म्हणजे अरुण गवळी तथाकथित अंडरवर्ल्ड डॉन असं समजलं जातं।
मुंबईतल्या एका बिल्डरला 2005 मध्ये गवळीच्या टोळ्यांकडून धमक्या येत होत्या, धमकीचे फोन येत होते. त्यात श्याम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पुनर्वसित प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी 50 लाखाची खंडणीची मागणी, तसंच त्यासह बिल्डरला ठार मारण्याच्या धमकीसह गवळी यांच्यासोबत असलेले दगडी चाळीस जाण्यास सांगितले होते. अशा ज्या काही गुन्हे होते या गुन्ह्यांमध्ये मोक्याअंतर्गत देखील कारवाई करण्यात आली होती. म्हणजे अरुण गवळी यांच्यावरती अनेक विविध प्रकारे गुन्हे दाखल आहेत. आता जे कमलाकर जामसंडेकर आहेत यांची हत्या कशी झाली त्याविषयी देखील आपण पाहू. 2007 रोजी म्हणजे 2 मार्च 2007 दिवशी संध्याकाळी 4:45 मुंबईतल्या घाटकोपर मध्ये शिवसेना नगरसेवक जामखंडे दिवसभरातलं काम संपवून त्यांच्या घरात टीव्ही पाहत होते. असलपा विलेजच्या रुमानी मंजिल चाळीत ते राहत होते. जामसंडेकर यांनी त्यावेळी अखिल भारतीय सेनेचे उमेदवार अजित राणेंचा 367 मतांनी पराभव केला होता. बघा, 1995च्या दरम्यानमध्ये अरुण गवळी यांनी पक्षाची देखील नोंदणी केली होती. ज्यावेळेस हे गुन्हेगारी कृत्य वाढले, लोक पळू गेले, त्यावेळेस त्यांनी अखिल भारतीय सेना नावाचा अरुण गवळी यांनी पक्ष काढला होता आणि ते आमदार देखील झाले होते, आमदार म्हणून निवडून देखील आले होते. मुंबई महापालिकेमध्ये त्यांनी उमेदवार उभे केले होते आणि 5 ते 6 नगरसेवक हे अखिल भारतीय सेनेचे निवडून देखील आले होते. आता ह्यातच एक कमलाकर जामसंडेकर आहेत, यांनी अरुण गवळी यांच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्यांच्या पत्नी कोमल कामानिमित्तानं बाहेर गेल्यानंतर बघा, त्यांची भाची हिरे स्वयंपाकघरात काम करत होती. इतक्यात घराबाहेर 2 मोटरसायकली थांबल्या, त्यावरून 4 लोक उतरले. त्यातल्या एक जणाने जामसंडेकर यांच्या घराकडे आले आणि त्यांच्या घरात शिरले. त्याने त्याच्याकडली बंदूक काढून जामसंडेवरती गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये ते मृत्युमुखी पडले असं नमूद केलेलं होतं. आता यानंतर बघा, त्यांना रुग्णालयात आणलं गेलं, रुग्णालयात उपचार केला गेला, परंतु त्यांना मृत्यू घोषित करण्यात आलं. आता यानंतर पोलिसांनी आपला तपास सुरू केला. पोलिसांच्या तपासामध्ये हे धागेदोरे अगदी दगडी चाळीपर्यंत जाऊन पोहोचले. आता दगडी चाळीपर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर, धागेदोरे तिथपर्यंत पोहोचल्यानंतर बघा, त्यावेळेस अरुण गवळी हे आमदार होते. आता एका आमदाराला अटक कशी करायची? विधान भवन परिसरामध्ये आमदाराला अटक करता येत नाही, विधान भवनाच्या परिसराच्या बाहेर जाऊन अटक करता येते. आता ही गोष्ट तिथपर्यंत गेली, अरुण गवळींपर्यंत जाऊन पोहोचली. म्हणजे अरुण गवळी याने सुपारी देऊन या जामखंडेचा खून घडवून आणला असं तपासामध्ये नमूद केलेलं आहे. ही हत्या करण्यासाठी 30 लाख रुपये सुपारी देण्यात आली आणि ही कोणामार्फत देण्यात आली? सदाशिव सुर्वे आणि साहेबराव भिंताडे यांनी दिली होती. हे दोघे दगडी चाळीत आले, त्यांनी दगडी चाळीत 30 लाख रुपये अरुण गवळींना दिले. त्याच प्रकरणामध्ये अरुण गवळी यांना 18 वर्षाची शिक्षा झाली. म्हणजे सुपारी देऊन हा खून करण्यात आला होता. या खुनाच्या केसमध्ये अरुण गवळी यांना तब्बल 18 वर्षाची शिक्षा ही या प्रकरणामध्ये झाली असं आपल्याला एकंदरीत दिसतं. आता ही शिक्षा आज 2025 आहे, म्हणजे 18 वर्ष झालं अरुण गवळी हे तुरुंगात होते. आता त्यांना आधीमध्ये पॅरल जामीन मंजूर करण्यात आला होता, 1-2 महिने असं वर्षातून काहीतरी 1-1.5 महिन्याचा पॅरल मिळतो आणि या पॅरेलवरती देखील अरुण गवळी बाहेर होता. परंतु पाठीमागच्या काळामध्ये पॅरेलच मंजूर झाला नव्हता आणि आता मात्र अरुण गवळी यांना तब्बल 18 वर्षांनी या केसमधून जामीन मिळाला आहे.